बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज देहू नगरीतून होतोय। त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे आणि मंदिर परिसरात संत तुकाराम महाराजांच्या फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आलेलं आहे। तर या मुख्य मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा अवघ्या काही तासावर येऊन ठेवलेला आहे। 375वा हा बीज सोहळा आहे। आपण जर पाहायला गेलं तर या देऊच्या मुख्य मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहे। या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे। रंगीबेरंगी असे हे फूल इथं सजवण्यात आलेले आहेत। देशी विदेशी हे जे फूल आहेत आपण पाहू शकता, असे मनमोहक इथे सुंदर सजावट केलेली आहे। त्यामुळे या फुलाचा जो सुगंध आहे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये दरवळलेला आहे। जर आज पाहायला गेलं तर आज 375वी हा बीज सोहळा आहे वैकुंठ गमन। जर या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच भक्त हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण आता भक्तजन इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी आता विठुराय आणि तुकोबांच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे भाविक भक्त हे मोठ्या संख्येने देहूत दाखल झालेले आहेत। गणेश दुडम, देहू।